गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. 9वं प्रकरण ध्यानदीप आजपासून आपण सुरू करत आहोत. ध्यानदीपाचा विचार करताना त्याची थोडीशी एक 5-7 मिनिटं प्रस्तावना पण करायची आहे. ती पण आपण करूयात. ती करताना थोडासा मागचा रेफरन्स हा माझ्या श्रीगुरूंनी घेतलाय, की त्या कूटस्थ दीपामध्ये ते कूटस्थ चैतन्य सतत मी आहे, असं सतत चिंतन झालं पाहिजे. आता जिथे चिंतनाचा विचार येतो, तिथे श्रवणाचा विचार येतो. तिथे थोडं मागे सरकलं, की त्या तीव्र मुमुक्षत्वाचा विचार येतो. आणखीन थोडं मागे सरकलं, की विवेक वैराग्याचा विचार येतो आणि त्याच्याही मागे थोडंसं गेलं, की त्या निष्काम कर्मोपासनेचा विचार येतो. अशा पद्धतीने आपण जेव्हा त्या कूटस्थ दीपाचं चिंतन करताना ते कूटस्थ चैतन्य मी आहे, असा विचार करताना ते आत्मानात्म विचाराचं एक साधन करावं लागतं. आणि ते साधन करताना एक काही अधिकार असावा लागतो. तो ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार आहे. आणि ज्ञानलक्षणा भक्तीने विचार करणारा जो साधक आहे, तो जरा थोडासा उच्चतम म्हणजे उत्कृष्ट अधिकारी समजला जातो. पण जेव्हा अशी विचार करण्याची क्षमता माझ्याजवळ नसते, तेव्हा ती क्षमता प्राप्त करून घेण्याचा काही मार्ग असावा लागतो आणि तो आहे. आणि तो मार्ग जो आहे, तो सगळा मार्ग या ध्यानदीपाच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेला आहे. म्हणून इथे ज्याला ती विचाररूप उपासना करता येत नाही, आता विचारांची सुद्धा उपासना आहे, श्रवण सुद्धा उपासना आहे. तोडून मनाच्या ओढी श्रवणी बैसावे आवडी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की प्रत्येक गोष्ट त्या प्रत्येक करणाऱ्या साधनेला आपण उपासनेचा दर्जा देऊ शकतो. आणि मग जेव्हा आपल्याला मी उत्कृष्ट अधिकारी नाही असं मला जेव्हा कळतं, तेव्हा मात्र तो आत्मस्वरूपाचा अभ्यास करताना विचारसागरमध्ये 5व्या तरंगात असंही सांगितलंय, की ज्याला ज्ञानविचार झेपत नाही, त्याला मात्र त्या ध्यानाने त्या ज्ञानविचारापर्यंत त्या ज्ञानविचार करण्या इतपत जी काय शक्ती आहे किंवा विचारशक्ती आहे, ती धारण करण्याचा अधिकार हा ध्यानोपासनेतनं मिळतो. म्हणून इथे ज्याला आत्मा ज्ञानरूप आहे असं कळत नाही, त्याला आत्मा ध्येयरूप आहे असं सांगावं लागतं आणि मग त्याला ध्यान नावाची गोष्ट समजावून सांगावी लागते. आता ध्यान शब्दाचा अर्थ असा आहे, की त्यामध्ये चित्ताचा चैतन्यात लय अशी एक थोडक्यात व्याख्या करू शकतो, की ज्यावेळी माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, त्यावेळी मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ध्यानामध्ये ही लयरूप साधन आहे. ध्यानामध्ये अंतःकरणाची जी निवृत्ती आहे, ती लयरूप निवृत्ती आहे आणि हळूहळू त्या लयरूप निवृत्तीतनं माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मला माझ्या आनंदरूपतेकडे जाण्यासाठी मी त्या तीव्र मुमुक्षत्वाचा म्हणजे त्या साधन चतुष्टय संपन्न होऊन आत्मनात्म विचार करण्याचा एक अधिकारी तयार होऊ शकतो. म्हणून इथे ब्रह्म अनुपास्य जरी असलं तरी त्याची उपासना करता येत नाही हे जरी मान्य असलं तरी श्री समर्थांनी आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना, निस्संदेह अनुमाना ठावची नाही. म्हणजे आत्मारामाची उपासना करता येते, पण ती एकरूपतेने करावी लागते अशी ही भूमिका त्यांनी मांडली आहे. म्हणजे ही जी ध्यानाची भूमिका आहे ही उत्तरोत्तर श्रेष्ठ दर्जाची होत गेली पाहिजे. आणि श्रेष्ठ दर्जाची या शब्दाचा अर्थ ती आत्मानात्म विचार करण्यास सक्षम होत गेली तर मग ते जे चालतं बोलतं ध्यान आहे त्याचाही विचार आता आपण थोडा करणार आहोत, ते आपण समजून घेणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने त्या चालत्या बोलत्या ध्यानाचाही विचार आपण सहज करू शकतो. म्हणून इथे प्रतिबंधाचे जेव्हा काही विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र प्रतिबंध हा कल्पनेतला आहे. मग नको असलेल्या कल्पनेला हवे असलेल्या कल्पनेने छेद देता येतो. अशा पद्धतीने विचार मांडले जातात. पण नको असलेल्या कल्पनेला या कुटस्थ दीपातला विचार आहे, की हवी असलेली कल्पना माझ्या अंतःकरणात स्थिर पाहिजे आणि त्यासाठी माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत असली पाहिजे. पण ती जेव्हा नसते तेवढी ज्या प्रमाणात म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला ते आत्मानात्म विचारांचं साधन करता येईल, तेव्हा मात्र ती अंतःकरण वृत्ती मला ध्यानाच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत करून मला ती कमवता येते. अशा पद्धतीने आपल्याला सतत त्या कुटस्थाचं जे ध्यान आहे, की ते आत्मस्वरूप मी आहे,
ते सच्चिदानंद रूप आहे, ते मी आहे, अशा पद्धतीने करता येतं. आता ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. पाहायला गेलं तर ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. अनेक पद्धतीने आपण ध्यान करू शकतो. त्यातले काही प्रकार जे आहेत ते मी एक विचारसागरमध्ये थोडे पाहिले आणि त्यावरून मी काही एक प्रकार इथे डिफाईन केलेत, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पहिला जो प्रकार आहे तो प्रतीक ध्यानाचा विचार आहे, की त्या शाळीग्रामावर जेव्हा आपण पूजा करत असतो, प्रतिमा पूजेचा विचार आपल्या पुढे येतो, त्यावेळी आपण शाळीग्रामावर विष्णूची कल्पना करतो. भगवान विष्णू हेच त्या शाळीग्रामाच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेले आहेत आणि त्या शाळीग्रामाची पूजा हीच त्या भगवान विष्णूंची पूजा चाललेली आहे, अशी माझ्या अंतःकरणामध्ये मी एक कल्पना करतो. याचा अर्थ काय केला, की त्या भगवान विष्णूंना मी त्या शाळीग्रामाच्या निमित्ताने त्यांचं प्रतीक मानलेलं आहे. त्या शाळीग्रामामध्ये त्या भगवान विष्णूंचं प्रतीक मानलेलं आहे आणि त्या प्रतीक मानण्याच्या निमित्ताने त्या भगवंताची पूजा म्हणजे त्या भगवान विष्णूंचीच पूजा चाललेली आहे, असा मी अंतःकरणात एक भाव तयार केलेला आहे. आणि तो भाव मला माझ्या सहज अंतःकरणाला त्या नको असलेल्या विचारातनं म्हणजे देहादी प्रपंचाच्या विचारातनं त्या प्रतिमा पूजा घडताना तिथे मी माझी अंतःकरण वृत्ती शांत करू शकतो आणि जेव्हा ती अंतःकरण वृत्ती शांत होते तेव्हाच ती अंतःकरण वृत्ती त्या स्वरूपामध्ये लीन होते आणि मग मी पूजा झाल्यावर असं म्हणतो की आज पूजा फार छान झाली. वास्तवात पूजा ही रोजच छान होत असते, पण आज मात्र नक्की काय घडलं तर त्या पूजेमध्ये माझी अंतःकरण वृत्ती त्या भगवान विष्णूच्या ठाई ही लीन झाली. त्यातलं लीन होणं अंतःकरण वृत्ती म्हणजे शांत होणं हा त्या प्रतीक ध्यानाचा खरा विचार आहे. म्हणून इथे अशी प्रतिका अनेक आहेत, त्या प्रतिकांचं आपण ध्यान करू शकतो आणि त्यानुसार सुद्धा आपण आपल्या अंतःकरणाला काही पद्धतीने शांत ठेवू शकतो. त्या प्रतीक ध्यानातनं जेव्हा आपली पूजेतनं बाहेर वृत्ती येते, पूजा संपते, तेव्हा मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो आणि तो काही काळ टिकतो. म्हणजे या प्रतीक ध्यानाचा जो विचार आहे, तो आपल्याला खूप काहीसा उपयोगाचा आहे. आता दुसरा जो विचार आहे तो ध्येयानुसार ध्यान. आता ध्येयानुसार ध्यानामध्ये त्या प्रत्यक्ष विष्णूच्या मूर्तीचा विचार आहे, की ती शंख, गदा, चक्रधारी जी काय विष्णूची मूर्ती आहे, त्या विष्णूच्या मूर्तीला मी माझ्या डोळ्यासमोर आणायचं आणि डोळ्यासमोर आणून ती विष्णूची मूर्ती जी आहे तिची मी पूजा करायची. आता आपल्या पूजेमधले देव आहेत ते काही वेळा भगवंताची मूर्ती सुद्धा असते. म्हणजे त्या भगवान विष्णूची असते, कधी त्या देवीची असते. अशा पद्धतीने आपल्याला अनेक मूर्ती या पुढे येतात आणि त्या मूर्ती डोळ्यासमोर आणून आपण त्यांची पूजा करतो. आणि अशा पद्धतीने की शास्त्र असं सांगतं मला, की ते जे भगवंत आहेत प्रत्यक्ष ते कसे आहेत? म्हणजे ते शंख, चक्र, गदाधारी तर ते प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार आहेत. सगुण निराकार ईश्वर जो आहे तोच तो भगवान विष्णूच्या निमित्ताने किंवा विठ्ठलाच्या निमित्ताने किंवा रामाच्या निमित्ताने तो माझ्यासमोर येतो आणि तो माझ्यासमोर येऊन मग मी शास्त्रावर विश्वास ठेवायचा आहे. श्रद्धा नावाची गोष्ट खूप तिथे काम करते आणि त्या शास्त्रावर विश्वास ठेवून मग मी माझ्या आनंदाचा विचार जो आहे तो सहज करू शकतो. म्हणजे तिथे काय आहे की ते ध्येयानुसार ध्यान केलेलं आहे. म्हणजे इथे त्या भगवान विष्णूंना मी ध्येय केलंय आणि त्या ध्येयानुसार ध्यान करून माझी अंतःकरण वृत्ती शांत केलेली आहे. या ध्यानाचा प्रत्यक्ष जो विचार आहे तो माझ्या अंतःकरण वृत्ती शांत करण्यात आहे. जोपर्यंत माझ्या अंतःकरण वृत्ती शांत होत नाही तोपर्यंत हे जे ध्यान नावाची जी उपासना आहे ती उपासना मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जायला खूप मदत करते. उपासना शब्दाचा अर्थच आहे की उप अधिक आसन. उप म्हणजे त्याच्या जवळ बसणे, त्या भगवान विष्णूंच्या मूर्तीजवळ बसणे. कधी कधी देवळात जाऊन आपण विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आपण शांत अंतःकरण वृत्ती करून बसतो. त्या विठ्ठलाच्या मूर्तीला आपल्या डोळ्यात धारण करण्याचा प्रयत्न करतो, अंतःकरणात धारण करण्याचा प्रयत्न करतो. अशानुसार जे काय विचार आहेत ते सगळे विचार जे आहेत ते आपले ध्येयानुसार ध्यान करणारे सांगणारे विचार आहेत. म्हणून इथे शास्त्रावर विश्वास ठेवायचा की ती जी भगवान विष्णूंची मूर्ती आहे ती प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच आहे. ती मूर्ती आणि ते ब्रह्म हे दोन वेगळे नाहीत. तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे. अशा पद्धतीने मी जर का अंतःकरणात त्या भगवंताला साठवून जर त्याची पूजा केली तर मी माझ्या आनंदापर्यंत सहज जाऊ शकतो. अशीच पूजा मी माझ्या श्रीगुरूंच्या बाबतीत करू शकतो. आज माझे श्रीगुरु मुरगुडला आहेत
पण इथे बसून जर मी त्यांचं ध्यान करू शकत असेल तर ते सतत माझ्याजवळ राहण्याची व्यवस्था आहे. म्हणजे श्रीगुरूंची सुद्धा आपण ध्येयानुसार ध्यान करून त्या श्रीगुरूंची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून आपण आपलं ध्यान करू शकतो. अशा पद्धतीने अनेक प्रकारे आपण आपल्या ध्यानाला अनेक पद्धतीने एक एन्जॉय करू शकतो. त्या ध्यानाचं जे कारंज आहे, त्या ध्यानाच्या निमित्ताने उडणारं जे आनंदाचं कारंज आहे, ते मी माझ्या अंतःकरणात त्याचा सतत एक विचार ठेवू शकतो. आता तिसरा जो ध्यानाचा प्रकार आहे तो सोहम ध्यानाचा प्रकार आहे. आणि सोहम ध्यानामध्ये अहमचं 6 मध्ये विलिनीकरण आहे. आता अहमचं 6 मध्ये विलिनीकरण करताना अनेक पद्धतीने त्याचे विचार मांडलेले आहेत, की ते सांगतात प्रथम तुम्ही तुमच्या मंत्रावर एकाग्र व्हा आणि त्या मंत्रावर एकाग्र झालो की मग ते नको असलेले जे इतर विचार आहेत की जे देहादी प्रपंचाचे असतात ते आपोआपच बाजूला पडतात. म्हणून तिथे सतत आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे की हा जो अहम आहे तो सतत त्या विठ्ठलाच्या ठिकाणी किंवा म्हणूया त्या आनंदरूप विठ्ठलाच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मरूप विठ्ठलाच्या ठिकाणी तो मला सतत त्याच्यामध्ये लीन करायचा. म्हणजेच अहमचं 6 मध्ये म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये तो लीन करायचा आहे. आणि असा लय करता करता एक क्षण असा येऊन जातो की मी माझ्या खऱ्या आनंदाशी एकरूप होतो आणि तिथून मग माझं ध्यान व्युत्थान पावल्यानंतर मी म्हणतो आज मला खूप छान वाटतं. आता हे जे काय छान वाटणं आहे ते ध्यान नीट घडल्याचं लक्षण आणि त्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत होते. आपल्या ध्यानोदीपाचा मुख्य विषय तोच आहे की माझी अंतःकरण वृत्ती ही मी कुटस्थ आहे हा आत्मानात्म विचारांचं ध्यान करायला ती सहज उपलब्ध असली पाहिजे. ती अंतःकरण वृत्ती जर या देहादी प्रपंचामध्ये लीन असेल म्हणजे विचारांमध्ये ती सतत असेल तर ती आनंद रूपतेचं ध्यान करू शकत नाही. म्हणून इथे बैठकीच्या ध्यानामध्ये हा जो सोहम ध्यानाचा जो विचार आहे त्यामध्ये अहमचं म्हणजे त्या मीपणाचं त्या 6 मध्ये म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये ते विलिनीकरण होतं आणि त्या निमित्ताने मी माझ्या आनंदाचा ठेवा आहे हे मला कळतं. तरी गा ऐसे करी या आठा माझा पहारी मोठुके निमिषभरी देतू जाय असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. एक निमिष तू मला दे त्यामध्ये मी तुला आनंदाचा अनुभव देईन. अशा पद्धतीने हा ध्यानदीपाचा विचार हळूहळू पुढे सरकत जातो. पुढे येतं ते मग ओंकार रूप ध्यान येतं. आता ओंकार रूप ध्यान या शब्दाचा अर्थ त्या ओंकारावर ते ब्रह्माची कल्पना करतात आणि मग ते प्रणवोपासक जे असतात त्या प्रणव उपासनेचा विचार करतात. म्हणजे कुठेतरी आलंबन नावाची गोष्ट तिथे आहे. ध्यानामध्ये आलंबन आहे आणि मग एक ते आलंबन आहे ते आलंबन हळूहळू त्या आलंबनाचा विचार करता करता हळूहळू ते आलंबन कधी सुटतं हे मला कळतच नाही. उरतो तो फक्त आनंदाचा विचार म्हणजे आनंद रूप होता. अशा पद्धतीने आपण ओंकाराचंही ध्यान करू शकतो आणि ओंकार ब्रह्मरूपच आहे अशा पद्धतीने ते ध्यान करता येतं. पुढे जे एक ध्यान आहे ते मात्र आत्मानात्म विचाराचं ध्यान आहे की जे सर्वश्रेष्ठ ध्यान मानलं गेलेलं आहे की नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद देऊन अंतःकरण वृत्ती शांत करणं आणि त्या निमित्ताने सनिमित्य हा विचार आहे आणि तो सनिमित्य असलेला विचार माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा तिथे अनुभव येतो. अशा पद्धतीने आपण या चालत्या बोलत्या ध्यानाचाही विचार करू शकतो. अविद्या निवृत्तीसाठी त्याचा खूप उपयोग आहे. कारण जेव्हा चिंतन करायची वेळ येते तेव्हा अविद्येचा बाध का नाश का लय अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. चांगदेव महाराजांनी सुद्धा 1400 वर्ष ध्यान केलं होतं. त्यांनी सृष्टीचा लय केला होता. त्यांनी देहाचा लय केला होता. पण त्यामुळे त्यांची देहसत्यत्व भ्रांती जगत सत्यत्व भ्रांती ही काही केल्या गेलेली नव्हती. पण ते उत्कृष्ट अधिकारी होते यात वाद नाही. या ध्यानोपासनेतनं मी उत्कृष्ट अधिकारी व्हायची व्यवस्था आहे. इथे कुठेही निगेटिव्ह विचार नाही की कुटस्थ दीपाचा अधिकारी वरच्या दर्जाचा असेल मी तो नाही मान्य मला. पण त्या दर्जापर्यंत जाण्याची माझी एक उत्तम व्यवस्था असेल तर ती ध्यानदीपाच्या निमित्ताने आहे. एवढा जर विचार केला तर त्या ध्यानाचं साधन मी करावं. श्री गुरूंनी मला सांगितलेलं जे सोहम ध्यान आहे जे नामस्मरणाचं ध्यान आहे ते करावं. उत्कृष्ट अधिकारी व्हावं. चांगदेव महाराजांचं 65 ओव्यात काम भागलेलं आहे. अशा पद्धतीने मला त्या ध्यानातल्या पॉझिटिव्ह विचारांची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे इथे काय आहे ध्यानामध्ये जरी चित्ताचा चैतन्यात लय असला तो तात्पुरता जरी असला तो जरी माझ्या देहाची किंवा नको असलेल्या कल्पनेची
म्हणूया आवरण दोष असलेल्याची निवृत्ती करत नसला तरी तो दोष निवृत्त करण्यासाठी माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवून ते आत्मानात्म विचार ग्रहण करण्या इतपत जी बुद्धी आहे ती उत्कृष्ट बुद्धी तयार करण्याचं काम हा ध्यानदीप करू शकतो. तसाच तो आपण चित्ताचा बाध, लय आणि पुन्हा नाश हा विचार करतोय, तर ध्यानाने जरी चित्ताचा चैतन्यात लय होत असला तरी तो माझी अंतःकरण वृत्ती त्या बाधरूप याच्याकडे म्हणजे कल्पनेचा जो नको असलेला विचार आहे तो हवे असलेल्या कल्पनेने घालवण्याकडे तो खूप उत्कृष्ट उपाय आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आत्मस्वरूपाची जी प्राप्ती आहे ती अज्ञानाची निवृत्ती होऊनच होते आणि अज्ञानाची निवृत्ती ही त्या आत्मरूप विचारानेच होते. हे जेवढं खरं आहे तेवढंच ध्यानाच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती तो आत्मविचार करण्याला खूप काही सहाय्यभूत तयार करून घेता येते. हा विचार तरी करायला काय हरकत आहे. आणि नाशाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र नाश मी करूच शकत नाही. या सृष्टीचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या ईश्वराचं. अशा पद्धतीने आपल्याला या ध्यान विचारांचा जो विचार आहे तो करता येतो. आणखीन काही ध्यानाच्या काही पद्धती आहेत काय? आता सर्वांमध्ये आता जे जे देखी जे भूत ते ते जाणी जे भगवंत. आता ही सुद्धा एक ध्यान पद्धती आहे की प्रत्येक भूतामध्ये, प्रत्येक माझ्या समोर असलेल्या भूतामध्ये म्हणजे व्यक्तींमध्ये, एस्पेशली व्यक्तींमध्ये, प्रत्येक व्यक्तींमध्ये मी जर का त्या हारीचा म्हणूया वास आहे म्हणजे हारीचा तिथे अधिष्ठान रूपाने वास आहे असं जर का माझ्या अंतःकरणात वृत्ती असेल तर त्या मुख्य भेटलेल्या उपाधीशी माझी अंतःकरण वृत्ती नको असलेल्या विचारांनी संलग्न होणार. त्याचा माझ्या अंतःकरणात द्वेष तयार होणार नाही. त्याच्या संबंधी माझ्या अंतःकरणात कधीही द्वेष मोह मत्सर होणार नाही. आणि मग असं जर का द्वेष मोह मत्सर जर का माझ्या अंतःकरणात घडलाच नाही तर मग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. मग आता ते पूजन जे आहे ईश्वराचं ते एक प्रकारे आपण केलेलं ध्यानच आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीला आपण आपल्या आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी उपयोग करू शकतो. श्री समर्थही तसंच सांगतात, नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जा, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. आपण जर एखाद्या कायेला संतोष व्हावा त्यांनी मला उपयोगी पडायला संधी दिली म्हणून मी त्याला जर का धन्यवाद दिले आणि त्याची जर सेवा माझ्या अंतःकरणातनं मनापासून घडली तर ती पांडुरंग सेवा आहे. शिवभावे जीवसेवा हाही ध्यानाचा एक प्रकार की त्या शिवभावाने मी जर का एखाद्या जीवसेवेचा आविष्कार माझ्या अंतःकरणात धारण केला तर ती सुद्धा एक ध्यानोपासना ठरते. प्रत्येक ठिकाणी ध्यानोपासना आपल्याला करता येते. वारकरी संप्रदायामध्ये प्रवचनाला सुद्धा प्रवचन सेवा असा विचार मांडलेला आहे. सेवा भाव आला की आपण कनिष्ठ दर्जाचे ठरतो आणि तो विठ्ठल उत्कृष्ट ठरतो आणि त्या विठ्ठलाची उपासना घडते आणि माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मी अधिकाधिक विठ्ठलाजवळ जातो. हाच तर खरा या ध्यानदीपाचा विचार. म्हणून इथे ब्रह्म जरी अनुपास्य असलं तरी सुद्धा त्या ब्रह्मस्वरूपाला जाणण्यासाठी मला काही उपासनेचे आधार घ्यावे लागतात. श्री समर्थ सुद्धा म्हणतात, उपासनेचा आश्रय उपासने विण निराश्रय. मी पुढे बोलत नाही पण या दोन चरणांचा विचार करायची वेळ येते. तो उपासनेचा आश्रय माझी अंतःकरण वृत्ती शांत करायला खूप महत्वाचा घटक आहे. आणि अशा पद्धतीने मी जशी उपासना करत जातो तसे माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होत जाते. ज्यावेळी उपासना असा शब्द येतो त्यावेळी तो निष्काम कर्मोपासना अशा पद्धतीनेच येते. त्या उपासनेमध्ये कर्म हा शब्द अनुस्यूत आहे किंवा निष्काम कर्म म्हणलं की उपासना हा शब्द तिथे अनुस्यूतच आहे. म्हणून उपासनेचा आश्रय आहे, उपासने मिळणं निराश्रय. मी जर उपासना करीत नसेल तर मग मी निराश्रय आहे. म्हणून श्रवण सुद्धा उपासना आहे, मनन सुद्धा उपासना आहे. अशा पद्धतीने मी जर का विचार करत गेलो तर मी माझ्या आनंदाकडे जाईल. स्फुटकाव्यात लिहिताना श्री समर्थही म्हणतात, आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची गडे. हा जर क्रम ते सांगत असतील तर त्या ध्यानाचा जो विचार आहे तो उपासनेत येत नाही काय? मग त्यालाही तेवढीच उत्कृष्टता आहे आणि ती उत्कृष्टता मी जर का साधली तर माझी अंतःकरण वृत्ती ही लवकर शांत होईल. म्हणजे जी मी आत्मानात्म विचार करायला माझी अंतःकरण वृत्ती सक्षम नाहीये ती सक्षमता माझ्या अंतःकरणात तयार होऊ शकते आणि मी माझ्या खऱ्या आनंदापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे त्या आत्मानात्म विचारातली जी काय उत्कृष्ट
उपासना भक्ती आहे की जी कुटस्थ दीपाच्या निमित्ताने सांगितली, ती जी भक्ती आहे ती मी भक्ती सहज करू शकतो. अशा पद्धतीने भक्त होणं हा जो विचार आहे हा खूप महत्वाचा विचार आहे. आता आपल्या अभ्यासाला एवढी प्रस्तावना झाल्यानंतर आपण पहिल्या श्लोकाला विचार सुरुवात करत आहोत. पहिला श्लोक असं सांगतोय, संवादी भ्रमाप्रमाणे ब्रह्मतत्वाच्या उपासनेने सुद्धा मोक्ष मिळतो. याच दृष्टीने उत्तर तापनीय उपनिषदात उपासनेचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. आता आपण उपासनेचे अनेक प्रकार पाहिले. ते या पद्धतीने आपल्याला उपासना घडता येते, घडवता येते आणि ती उपासना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून संवादी भ्रमाचा विचार पुढे तो काही श्लोकातनं पुढे येणार आहे की उपासना पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि अशी जी शांत अंतःकरण वृत्ती झालेली आहे ती शांत अंतःकरण वृत्ती आत्मानात्म विचार करण्यासाठी उपयुक्त असते. त्याने माझ्या अविद्येची निवृत्ती होते आणि मग मोक्ष सिद्ध होतो. या निष्काम कर्मोपासनेने मोक्ष सिद्ध होतो तर त्याच्यामधलं एक वर्ड असं आहे की आत्मानात्म विचाराने अविद्येची निवृत्ती होऊन. हे जे काय वर्ड आहेत हे मी समजूनच घेतले पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर का मला उपासना माझ्या उपयोगाला येत असेल तर त्या उपनिषद शब्दाचाही अर्थ तोच आहे. उपनिषद शब्दामध्ये ब्रह्मविद्येचा विचार मांडलेला आहे. तर मग ब्रह्मविद्येचा अभ्यास करणं ही एक उपासना नाही काय? आणि त्या पुन्हा उपनिषदांमध्ये अनेक देवदेवतांच्या उपासना सांगितल्या आहेत की त्याने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते. म्हणून तो संवादी भ्रमाचा विचार आहे की या संवादी भ्रमातनं, कारण जिथे द्वैत असतं तिथे भ्रम असतो. मग एक उपासना, नंतर एक उपासना करणारा उपासक म्हणजे जीव आणि ज्याची उपासना चालू आहे ते उपास्य दैवत म्हणजे विठ्ठल, यांच्यामध्ये ती द्वैत आहेच आहे. पण काय आहे तेच द्वैत मला काय करतं, देव शोधावया गेलो देवची होऊन गेलो. म्हणजे आधी माझ्यात आणि विठ्ठलात उपास्य उपासक भाव संबंध आहे. पण तो हळूहळू मात्र उपास्य उपासक भाव संबंध, तो उपासक हळूहळू त्या विठ्ठलामध्ये विरघळून जातो आणि एक दिवस दोघांमधला उपास्य उपासक भाव संबंध हा शांत होऊन जातो. आणि मग काय होऊन जातं, तिथे हा जो भक्ती करणारा जो भक्त आहे तो देवरूपच होऊन जातो. सुदामा महाराज आमचे होते ते भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायचे. ते श्रीकृष्णांच्या ध्यानात मग्न असायचे, श्रीकृष्णांच्या नामात मग्न असायचे. आणि ते जेव्हा प्रत्यक्ष त्या भगवंताला भेटायला गेले त्यावेळी भगवंताचा विचार आपल्याला भगवंताच्या बाजूनी करून घ्यायची गरज की ते भेटायला गेले खरे, पण पुढे काय झालं, त्या भगवंताला कळालं की हे सुदामा महाराज आपल्याकडे येत आहेत, त्यांच्या पुढे सामोरं गेलं पाहिजे. आणि भगवंत प्रत्यक्ष त्यांच्या पुढे सामोरे गेलेले आहेत या शब्दातच समजून घ्या त्या उपासनेची ताकद आहे. त्या भगवंताच्या म्हणूया उपासनेतले भगवंत सुद्धा त्या अशा उपासकांची उपासना करतो. आणि त्याच्या देवात म्हणजे त्याच्या देवघरात भगवान श्रीकृष्णाच्या सुदामा महाराज होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जितकी उपासना जी आहे म्हणजे मी म्हणून उपासना करतो आहे देवतेची, ते माझं आद्य दैवत आहे, ते त्याच्यातून माझ्यात इतकी जवळीक तयार होते की दोघांमधला जो भेद आहे म्हणूया की जो कल्पित स्वरूपात असलेला जो भेद आहे तो भेद संबंध निघून जातो आणि दोघांमध्ये एक अभेद सिद्ध होतो. आणि अशी अभेद रूप उपासना ही त्या भगवान श्रीकृष्णांकडनंही घडली आणि त्या भगवान सुदामा महाराजांकडनंही घडली. मी सुदामा महाराजांना भगवान म्हणायला मला काही अडचण नाही. म्हणजे इतकी उत्कृष्टता या ध्यानाच्या निमित्ताने आपल्याला साधता येते. म्हणून इथे काय आहे की आपण श्रीरामाची कथा ऐकायची आहे. त्या कथा ऐकण्याच्या निमित्ताने मी माझी अंतःकरण वृत्ती शांत केली पाहिजे आणि शांत झाली पाहिजे. अशा पद्धतीने ते कथेचं ध्यान असाही विचार आपल्याला करता येईल. कितीतरी पद्धतीने आपण ध्यान नावाचा विचार जो आहे तो करू शकतो. पण आता या ध्यान नावाच्या विचाराला त्या संवादी भ्रम म्हणजे नक्की काय हा विचार सांगणारे जे काय श्लोक आहेत ते 2 नंबरच्या श्लोकापासून सुरुवात झालेली आहे. रत्नाची प्रभा, संवादी भ्रमाचं उदाहरण दिलंय. रत्नाची प्रभा व दिव्याची प्रभा यांच्याकडे हे रत्न आहे म्हणून धावणाऱ्या दोघांचे भ्रम सारखेच असले तरी दोघांना मिळणाऱ्या फळात फरक पडतो. की दोघ जण काय झाले, रत्न समजून त्या रत्न प्रकाश पाहिला आणि ते धावले. दोघही रत्न घेण्यासाठी धावले. दोघांची म्हणूया की धावणं कशासाठी चाललंय तर दोघांना रत्नच हवंय. पण काय झालं
एक जण जो आहे तो त्या रत्नाजवळ गेला आणि प्रत्यक्ष त्याला रत्नाचा लाभ झाला, आणि एक जणाला मात्र त्या दिव्याचा लाभ झाला. आता त्याला रत्नाचा लाभ झाला तो तो संवादी भ्रम ठरला, आणि ज्याला दिव्याचा लाभ झाला तो विसंवादी भ्रम ठरला. मुख्य मुद्दा काय आहे की त्या रत्न समजून दिवा हातात मिळाला तेव्हा तो विसंवादी भ्रम ठरला, आणि रत्न समजून रत्नच हातात आलं तेव्हा मात्र तो संवादी भ्रम ठरला. याच्यावरनं काय बोलायचंय ते येणार आहे, पण आधी हे उदाहरणांचं जे काय मोठं स्पष्टीकरण आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. पुढे जे 3, 4, 5 नावाचे जे श्लोक आहेत ते असं सांगतायत, एखाद्या घराच्या खिडकीत दिवा आहे, त्याचा प्रकाश बाहेरील दारात दिसला, त्याप्रमाणे दुसऱ्या घरातील खिडकीत एक मणी आहे व त्याचाही उजेड दिसला. लांबून 2 प्रकाश पाहून तेथे रत्न आहे असे समजून दोघेही आपल्या आपल्या रत्नाकडे धावले. दोघांचंही रत्न समजणं हे म्हणूया भ्रमाचंच लक्षण आहे, कारण रत्न मिथ्याच आहे, मान्य आहे. दिव्याच्या प्रकाशाकडे धावणाऱ्याला रत्न मिळत नाही, पण रत्नाच्या प्रकाशाकडे धावणाऱ्याला रत्नच मिळतं. म्हणजे दोघांचंही धावणं आपल्या पुढे सांगितलंय. खिडकीत प्रकाश आहेत, एक रत्नाचा प्रकाश आहे आणि एक दिव्याचा आहे. दोघंही धावले, एक रत्न समजून रत्न मिळालं, एक रत्न समजून त्याला दिवाच मिळाला. आता या उदाहरणांवरनं मी समजून काय घ्यायचं, तर तो विचार जो 6व्या श्लोकात सांगितलेला आहे तो 6व्या श्लोकात सांगतो की दिवाच्या प्रकाशाविषयी रत्नाचा भ्रम होणे हा विसंवादी भ्रम असून रत्नाच्या प्रकाशाविषयी रत्नाचा भ्रम होणे हा संवादी भ्रम आहे. पुन्हा तेच आपल्याला समजावून सांगतायत की बाबा रे, रत्न समजून तू रत्नाचा प्रकाश समजून जर तू रत्नाकडे धाव घेतली आणि तुला जर का रत्न मिळालं तर ते संवादी भ्रमाचा विचार ठरतं, आणि दुसऱ्याला मात्र काय झालं, रत्न पाहून तो त्या प्रकाशाकडे गेलेला आहे पण हातात मात्र त्याला रत्न न मिळता त्याला दिवाच हातात मिळालेला आहे. अशा पद्धतीने काय आहे, एकाला यश मिळालेलं आहे आणि एकाला मात्र अपयश प्राप्त झालेलं आहे. आता अपयश शब्दाचा अर्थ दिवा मिळालेला आहे म्हणून तो विसंवादी भ्रमाचा विचार ठरला, आणि ज्याला रत्न मिळालं तो संवादी भ्रमाचा विचार ठरला. हे एवढ्या उदाहरणांमधनं आपल्याला सतत संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम हा विचार समजावून सांगतात. आणि उपासना करणं हा संवादी भ्रमाचा विचार आहे, आणि या देहादी जगताची मी लाचारींनी उपासना करणं सकामतेने, या देहादी जगतामध्ये आनंद आहे असं समजून मी त्या देहादी जगताची उपासना किंवा पूजा करणं वास्तवात हा विसंवादी भ्रमाचा विचार आहे. हे पुढे मला सांगायचंय, तर मलाच राहावे ना की किती उदाहरणं देणार आहेत हे माझ्या लक्षात येईना, पण खूप उदाहरणं देणार आहे. पुढे आता 7व्या श्लोकातनं उदाहरण दिलंय, तो तर्काच्या संदर्भातला विचार आपल्या पुढे मांडलेला आहे. वाफेला धूर समजून तेथे अग्नी असावा असा तर्क करून तिकडे गेलेल्याला जर सुदैवाने तेथे अग्नीच दिसला तर तो संवादी भ्रम आहे. आता थंडीचे दिवस आहेत आणि एके ठिकाणी धूर दिसला. आता धूर दिसतो त्या अर्थी मग काय केला, तर्क केला. तर्क शब्दाचा अर्थ अनुमान केलं. काय अनुमान केलं, ज्या अर्थी धूर आहे दिसतोय त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे, आणि म्हणून तिथे तो गेला आणि त्याला अग्नी मिळाला. आता अग्नी मिळाल्यामुळं याच्या थंडीतला जो विचार आहे तो थंडी कमी करण्याला प्रवृत्त ठरला, म्हणजे तिथे काय झाला, त्याला संवादी विचार मिळाला. म्हणून इथे काय आहे की तिथे शेकोटी सापडली त्याला, म्हणजे अग्नी मिळाला म्हणून तो भ्रम संवादी ठरला. पण काय झालं, या तर्कावरनं त्यांनी मात्र त्या शेकोटीकडे धाव घेतली आणि त्याला शेकोटीची प्राप्ती झाली. पुढे कर्मकांडातील संवादी भ्रमाचे विचार मांडलेले आहेत. तो असा आहे, गोदावरी नदीच्या पाण्याला हे गंगेचे पाणी आहे असे मानून ते अंगावर शुद्धीसाठी शिंपडून घेतले तर तो शुद्ध होतो, हा संवादी भ्रम आहे. वास्तवात ते गोदावरीचं पाणी नाहीये. पण काय झालं की आपल्या घरातलंच पाणी आहे, पुण्यातलं खडकवासल्या धरणातलं, आणि तेच पाणी जर का आपण स्नानासाठी वापरलं आणि ते पाणी मात्र आपण गंगा, गोदावरी, कावेरी अशा शुद्ध नद्यांचं आहे, आणि त्याच्यामध्ये मी जर सुस्नात होऊन गेलो तर कर्मकांडामध्ये असं शुद्ध नदीमध्ये स्नान करणं हे पुण्याचं काम असतं, आणि तिथूनच माझ्या अंतःकरणाची शुद्धी होऊ शकते. माझी पुण्य धुतली गेली, पश्चाताप पावलो आजवर काय केलंय ते, आणि आता मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी मला संवादी म्हणूया कर्म केलं पाहिजे. आणि हा जो विचार आहे हा सगळा संवादी भ्रमाचा विचार. पुढे जो 9वा श्लोक आहे तो असं सांगतो की नामाच्या संदर्भातील एक संवादी भ्रम आहे
तो असं सांगतो, ताप चढल्याने वातादी त्रिदोष खवळून त्यातील भ्रमाने जो नारायणाचे स्मरण करीत मरण पावतो त्याला स्वर्ग मिळतो, हा संवादी भ्रम आहे. वास्तवात हा नामाचं महत्व वाढवण्यासाठी केला गेलेला विचार आहे, की ताप आहे पण नारायण नारायण बरळला आणि तो त्यात मरण पावला म्हणून तो स्वर्गात गेला. महत्व आहे ते नामाचं महत्व आहे. इथे अर्थवाद नावाचा एक षडलिंगाचा विचार मांडलेला आहे, की एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी केलेली अवास्तव स्तुती त्याला म्हणूया अर्थवाद असं म्हणतात. नामे पाषाण तरले हा अर्थवादाचं उदाहरण. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की इथे आपल्याला तो नामस्मरणाच्या निमित्ताने सुद्धा मी शुद्ध पुण्य माझ्या हातनं घडलं, तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होण्यासाठी मला माझी अंतःकरण वृत्ती ही सहज शांत करता येते. म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती अनेक पद्धतीने उपासना करून ती शांत करता येते, हा आपल्या अभ्यासाचा भाव असला पाहिजे. पुढे असं आहे, म्हणून वर सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुमान व शास्त्र यांच्या सर्व संदर्भाने कित्येक भ्रमांची उदाहरणे आहेत ती देता येतात. 3 उदाहरणं दिली इथे त्यांनी, की एक प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार आहे. प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ इंद्रिय प्रत्यक्षता, की डोळ्यांना धूर दिसला आणि मग तो गेला त्या धुराकडे आणि त्याला शेकोटी सापडली, हा प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार. अनुमान प्रमाणाचा विचार आहे. नंतर पुन्हा एक आपण पुढे जातो, की त्या रत्नाचं प्रत्यक्ष प्रमाण, की त्या रत्नाने काय केला, रत्नाकडे गेला आणि रत्नच त्याला सापडली. आणि मग रत्न सापडलेलं त्याला कसं कळलं, त्याच्या 5 ज्ञानेंद्रियांना कळलं, म्हणून तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार आहे. आणि गोदावरीच्या पाण्याने माझी अंतःकरणाची म्हणजे पुन्हा पाप पुण्य धुतली जातात आणि मी शुद्ध होतो, अशा पद्धतीने तो माझ्या शास्त्र प्रमाणाचा विचार आहे. अशा कित्येक प्रमाणांची उदाहरणं देता येतात आणि ती सगळी प्रमाणांची उदाहरणं मला माझ्या आनंदाकडे म्हणजे संवादी भ्रमातील असतील तर ती माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी समर्थ आहेत. म्हणजेच त्या पद्धतीने माझं ध्यान जर घडलं, त्या प्रत्येक ठिकाणी जर मी माझी अंतःकरण वृत्ती शांत करू शकलो, तर तिथे ध्यान होत आहे. भले ते म्हणूया काही निमित्ताने ध्यान झालेलं आहे, सनिमित्त ध्यान झालेलं आहे, पण एक दिवस सनिमित्तता निघून जाते आणि उरतो तो केवळ स्वरूपाचा विचार. तिथे उरतं ते केवळ ध्यान, आणि ध्यान शब्दाचा अर्थ सच्चिदानंद रूपता, हे असं कळतं आपल्याला. आणि ते कळणं हेच खऱ्या आपल्या अभ्यासाचं मुख्य विचारधारेचा विचार आहे. पुढे या संवादी भ्रमाचा उपासनेत काय उपयोग आहे हे सांगणारा श्लोक आहे, तो 11वा श्लोक आहे. संवादी भ्रम न मानल्यास माती, लाकूड व दगड यांना देवत्व कसे येईल? स्त्री किंवा पुरुष यांची अग्नी म्हणून उपासना कशी करता येईल? आता हा जो विचार आहे, की संवादी भ्रम जर मी मानला तर मी मातीचाही देव करू शकतो. चांगदेव महाराजही दररोज मातीची एक म्हणूया भगवान शंकराची एक पिंड तयार करायचे आणि त्याची पूजा करायचे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या पिंडीमध्ये, त्या भगवान शंकराच्या पिंडीमध्ये ते भगवान शंकर प्रत्यक्ष आहेत असं समजून ते उपासना करायचे. आणि ती उपासना जी आहे ती मात्र त्या भगवान शंकराला पावत होती. समर्थांचंही तेच म्हणणं आहे, मातीचा केला पशुपती परी मातीसी काय महती. माती माती माझी सामावे, माती मातीमध्ये निघून जाते. उपासना ही त्या ईश्वररूप देवाला प्राप्त होते. म्हणजे त्या उपासनेच्या निमित्ताने तो मातीचा जरी पशुपती केलेला असला तरी त्याची उपासना ही त्या प्रत्यक्ष त्या शंकरापर्यंत जाऊन पोहोचते. किंवा ते हे परब्रह्म विटेवरी, आता तेथे माझी वृत्ती राहो. आता ते जे काय परब्रह्म आहे, ते विठ्ठल रूप परब्रह्म आहे, ते थेट वैकुंठाहून पंढरपूरला आलेले, असाही विचार आपल्याला करता येऊ शकतो. आणि म्हणूनच वारकरी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला त्या वैकुंठवासी म्हणूनच त्याला नमस्कार करतात. आता आपण काय विचार करावा, रोज पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरला जाऊन घेणं शक्य नाहीये. मग आता काय करायचं, त्या पांडुरंगाला पुण्यात आणायचं. पांडुरंगाला पुण्यात आणायचा आणि मग जे जवळचं मंदिर आहे तिथे म्हणायचं ते हे परब्रह्म विटेवर. म्हणजे ते तिथून त्या वैकुंठाहून निघालं, थेट आमच्या पुण्यात आलं, ते माझ्या घराजवळ आलं, अशा पद्धतीने विचार करा. तिथून ते माझ्या घरात आलं, तिथून ते माझ्या अंतःकरणात आलं. म्हणजे इतके आपल्याला त्याला जवळ आणता येतं. आणि तो जवळ आणण्याचा जो विचार आहे तो उपासनेचा विचार. आणि अशी जी उपासना आहे ती मला ध्यानरूप उपासना करता येते. आणि मग ती काय आहे, मातीची मूर्ती आहे का लाकडाची मूर्ती आहे का दगडाची मूर्ती आहे, याचा विचार तिथे नसतो.
तिथे काय असतो, तिथे केवळ त्या उपासनेचा विचार असतो. त्या उपासनेचा विचार असतो आणि ते सगुण मूर्तीचं ध्यान जे आहे ते ध्यान करून ते जे सगुण आहे तेच निर्गुण आहे अशा पद्धतीने माझी जेव्हा ध्यान विचारधारा पुढे येते तेव्हा मात्र मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला ती समर्थ ठरते. कारण ती जी काय उपासना आहे, इथे एक अग्निदेवतेची उपासना सांगितली, जुन्या काळची उपासना आहे की त्या अग्नीला देवता मानून त्या अग्नीची परब्रह्म स्वरूप उपासना करीत असत आणि त्या निमित्ताने त्या अग्निदेवतेच्या निमित्ताने ते आनंदरूप ब्रह्माचं ध्यान करत असत. अशा पद्धतीने अनेक प्रकारे उपासना करता येते. आपल्या घरात ज्या देवाच्या मूर्ती आहेत त्या सगळ्या प्रतिमा ज्या आहेत त्या सुद्धा काही लाकडाच्या आहेत, काही त्या चंदनाच्या लाकडाच्या आहेत. पण काहीही जरी असलं तरी ती चंदनाची मूर्ती ही भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आपल्या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे. माझ्या श्रीगुरूंची तर फोटो रूपाने मूर्ती आहे. आता फोटो रूपाने मूर्ती आहे तर पुन्हा काय आहे ते हे परब्रह्म उभे आता ते फोटोमध्ये, अशा पद्धतीने मला विचार करता आला पाहिजे. त्या फोटोची पूजा करतो त्यावेळी मी प्रत्यक्ष माझ्या श्रीगुरूंची पूजा करतोय असा माझ्या अंतःकरणात भाव असला पाहिजे. आणि तो जर भाव असेल तर श्रीगुरु आणि मी या दोघांमधलं द्वैत त्या काळापुरतं फ्रॅक्शन ऑफ सेकंद का होईना संपेल आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव येईल. पण असं सतत मी विचारधारा माझ्या अंतःकरणात ठेवली पाहिजे की मला ध्यान करायचंय. आणि काय ध्यान करायचंय की अशा अशा पद्धतीने ध्यान करायचं. प्रत्येकामध्ये माझ्या श्रीगुरूची मूर्ती मला पाहिजे, प्रत्येकामध्ये मला विठ्ठल पाहायचंय, प्रत्येकामध्ये मला भगवान राम पाहायचे. अशा पद्धतीने मी प्रत्येक ठिकाणी जर का त्या मूर्तीला पाहायला लागलो तर माझी प्रत्यक्षता जी आहे ती विठ्ठलाने भरून जाईल. माझं जग जे आहे ते विठ्ठलाने भरून जाईल माझ्यापुरतं आणि मला माझ्या आनंदाचा विचार पूर्ण होईल. तिथे आनंदाचं ध्यान होणार नाही काय? अशा पद्धतीने सतत आनंदाचा विचार करणं आणि त्या आनंदाच्या विचारातनं हळूहळू ती उपासना घडत जाते आणि हळूहळू मी माझ्या आनंदाकडे जीवनमुक्तीचाही विचार करू शकतो. किंवा समजा माझ्या अंतःकरणात जीवनमुक्तीचा विचारच नाहीये असं समजूया, तर मी त्या विठ्ठल लोकात जाईल आणि विठ्ठल लोकात जाऊन म्हणजे विष्णू लोकात जाऊन त्या जगाच्या लयाबरोबर मी सुद्धा क्रममुक्त होईल. काही नाही झालं तर क्रममुक्त तर नक्कीच होईल. आणि जीवनमुक्तीचा विचार ठेवून मी जर का अभ्यास केला तर हे ध्यान मला, ही उपासना ध्यानोपासना ही मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाईल. पुढचा जो श्लोक आहे तो संवादी भ्रमाची व्याख्या सांगणारा आहे. त्याचा 12वा नंबर श्लोक आहे. ज्या भ्रमामुळे अपेक्षित फळ दैववशात लाभते त्या भ्रमाला संवादी भ्रम म्हणतात. अनिष्ट किंवा नको असलेले फळ मिळाले तर तो विसंवादी भ्रम आहे. इथं काकतली न्यायाचा एक विचार मांडलाय. ते दोन पद्धतीने काकतली न्यायाचे विचार आहेत की कावळा बसला, फांदीवर बसला आणि फांदी तुटली. आता हा जो काय आहे हा कावळा बसणं आणि फांदी तुटणं हा काकतली न्यायाचा विचार आहे. आणि भ्रमाने उपासना केलेली आहे मी, अगदी बरोबर आहे की त्या उपासनेमध्ये द्वैत आहे आणि ती उपासना मी समजून करतोय. शास्त्रांनी मला सांगितली की त्या विठ्ठलामध्ये ब्रह्म आहे आणि तू त्याची उपासना कर. अगदी बरोबर. आणि त्या पद्धतीने मी त्या विठ्ठलाची उपासना करतो आहे. त्या विठ्ठल मूर्तीचं मी ध्यानही करतोय, त्या विठ्ठल मूर्तीची मी पूजाही करतोय. हा संवादी भ्रमाचा विचार आहे. कारण त्यातून ती विठ्ठलाची पूजा आहे ती विठ्ठलाला पावते आणि तो जो काय म्हणूया विठ्ठलाची मूर्ती वगैरे दगडाची मूर्ती असेल काय जे असेल तो विचार मागे पडतो. आणि जो विचार शिल्लक राहतो तो केवळ त्या उपासनेच्या निमित्ताने मिळालेल्या माझ्या अंतःकरण वृत्तीला आलेल्या शुद्धतेचा विचार, आलेल्या शांततेचा विचार. म्हणून इथे त्या संवादी उपासनेचं जे फळ आहे ते मात्र मला असं अचानक मिळून जातं. काकतली न्यायाचा विचार असाच आहे की काकतली न्यायाने आपण आपल्या जन्माचाही विचार करू शकतो की 50-50% माझं जे पाप पुण्य आहे हे अचानक जुळून येतं आणि तिथे मला मनुष्य जन्मात मिळतो. आता हा मनुष्य जन्म मिळणं हा सुद्धा काकतली न्यायाचा विचार होऊ शकतो. आणि त्या मनुष्य जन्माचं जे खरं सार्थक आहे की त्या भगवंताची उपासना घडावी. आणि ती जी काय भगवंताची उपासना घडणं हेच त्या मनुष्य देहाचं इष्टफळ आहे. की त्याची इष्टता जी आहे ती केवळ त्या आनंदरूप त्या ब्रह्मस्वरूपाला जाणून घेणं. म्हणून इथे काय आहे संवादी जे काय सगळे उपासनेचे विचार आहेत की ज्याच्यामध्ये मला भगवंताजवळ काहीही मागणं नाही,
काहीही मागणं नाहीये या शब्दाचा अर्थ त्या सकामध्ये एकही मागणी नाहीये की मला सोनं मिळू दे, मला वैभव मिळू दे, यातली काहीही मागणी नाहीये. केवळ एक तू मला मिळू दे. देवा, तुझ्या प्राप्तीशिवाय मला काहीही आता या आयुष्यात उरलेलं नाही. अशा पद्धतीने वारकरी चालणारे आहेत, मी पाहिलेले आहेत. माऊली माऊली म्हणत त्या माऊलीच्या प्रेमभावाने ते प्रत्येकाकडे पाहतात. माऊलीलाच ते प्रत्येक त्या वारकऱ्यामध्ये पाहतात, प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीकडे पाहतात आणि सहज ते आनंदात त्या पंढरपूरचा प्रवास करतात. कितीतरी किलोमीटरचं अंतर चालून जातात, पाय सुचतात, पण त्याचं त्यांना भान नसतं, कारण ते माऊलीच्या नादात असतात. माऊली आणि विठ्ठल दोघं वेगळे नाहीत. अशा पद्धतीने जे काय सगळे विचार चालतात ते सगळे विचार उपासनेचे. या उपासनेतनं अंतःकरण वृत्ती शांत होते आणि तो आत्मानात्म विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. त्या ध्यानाने, निष्काम कर्मोपासनेने चांगदेव महाराज इतके शुद्ध झाले की 65 ओव्यांमध्ये त्यांच्या जीवब्रह्मैक्याची ऐक्यता सिद्ध झाली. अशा पद्धतीने 65 ओव्यांमध्ये जीवब्रह्मैक्याची ऐक्यता सिद्ध झालेले ते महान योगी आहेत. मी त्यांच्या 1400 वर्ष ध्यानाची निगेटिव्ह संकल्पना तुमच्या पुढे मांडत नाही, कारण मला तो विचारच पटत नाही. आपल्याला समजूनच घेतलं पाहिजे की माझी उपासना इतक्या उच्चतम दर्जाची असली पाहिजे की माझं जे काय आत्मानात्म विचाराचं साधन आहे ते अत्यंत उत्कृष्टपणे चाललं पाहिजे आणि एक दिवस ते साधन हळूहळू गळून पडलं पाहिजे आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हा विचार परिपूर्ण होतो. अशा पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत करण्याचं काम हे ध्यान करत असतं. ध्यान म्हणजे केवळ बैठकीचं ध्यान असा विचार करू नका किंवा केवळ प्रतिमा पूजा असा विचार करू नका. या ध्यानामध्ये अनेक पद्धतीने आपल्या पुढे विचार येतात. त्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक म्हणूया घडणाऱ्या गोष्टीला मी ध्यानामध्ये रूपांतरित करू शकलो पाहिजे. असं जर का मी ध्यानामध्ये रूपांतर करू शकलो तर मग काय आहे की अपेक्षित फळ दैववशात लाभते, तेव्हा तो काकदतली न्यायाचा विचार इथे मांडला गेलेला आहे. हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे, त्या उपासनेत द्वैत जरी असलं, ती भ्रमरूप जरी उपासना असली तरी ते द्वैत मला अद्वैताकडे घेऊन जातं, हा विचार आपल्याला कळला पाहिजे. आणि जेव्हा ते अद्वैताकडे द्वैत मला घेऊन जातं त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की त्या द्वैताची निवृत्ती होते, कारण द्वैत कल्पितच आहे आणि जे आहे ते अद्वैत तत्व मी आहे हे कळून घेण्याची क्षमता हा या ध्यानदीपाचा मुख्य विचार आहे. आता पुढे जो 13वा श्लोक आहे तो काल्पनिक ब्रह्मोपासनेचे मोक्ष हे फळ मिळते हा सांगणारा आहे. संवादी भ्रमाचे हेच स्वरूप असले तरी त्याने इष्टफळ मिळते, त्याप्रमाणे ब्रह्मतत्वाची भ्रमरूप उपासना मोक्ष हे फळ आहे. म्हणून इथे समजून घ्यायचंय आपल्याला की रत्न पाहायला गेला आणि रत्न मिळालं, अगदी बरोबर. तसंच मी काय शोधायला चाललोय, मी विठ्ठलाचा शोध घेतोय, मी अनंत राघवाचा शोध घेतोय आणि त्या शोध घेण्यासाठी मला माझ्या श्री गुरूंनी त्याची उपासना घडली पाहिजे आणि त्याची उपासना घडावी, त्याने अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत व्हावी, ही जर का भूमिका त्यातली असेल तर मग मात्र मला ती भूमिका पार पाडावीच लागेल आणि पार पाडली तर माझं इष्ट जे फळ आहे की तो भगवंत आणि मी दोघांमध्ये एकरूपता आहे हे मला कळेल. मध्ये ते साधन आहे, ते श्री गुरु आहेत, ते मला समजावून सांगणार की तुला साधन चतुष्टय संपन्न व्हायला पाहिजे, विवेक वैराग्य समाधी षटकाचा अभ्यास केला पाहिजे, पण हे सगळं कळणार कसं मला? आता हे जे कळून घेण्याची जी काय क्षमता आहे ती निष्काम कर्मोपासनेने होते आणि तो आनंद मला जो त्या उपासनेतनं मिळतो तो वेगळाच आहे. दोन्हीचाही लाभ तिथे होतो. त्या आनंदाविषयी असलेली जी काय असंभावना आहे तीही निघून जाते आणि पुन्हा मला उपासनेमुळे माझी कितीतरी वेळाची काय म्हणूया की मी वेळ कुठे घालवायचा, कसा घालवायचा असा जो प्रश्न मला पडलेला असतो तो माझ्या अंतःकरणातून निघूनच जातो. माझ्या पुढे असलेला जो वेळ आहे तो त्या उपासनेसाठी मला कमी पडायला लागतो आणि त्या उपासनेसाठी वेळ कमी पडतो म्हणून मी अधिकाधिक वेळ उपासनेत व्यतीत करतो, म्हणजे त्या उपासनेमध्ये दृढ करतो. हा त्यातला भाग आहे. म्हणून समर्थही तसंच म्हणतात, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. आता नमन करण्याच्या निमित्ताने काय आहे, तर नमन करण्याच्या निमित्ताने त्यांची उपासनाच घडत आहे. श्री गुरूंचं दर्शन घ्यायचंय म्हणजे काय करायचंय, त्यांच्या चरणांना माथा टेकवताना मी
अंतःकरण वृत्तीमध्ये सहज शांत होऊन जाणे हाच खरा त्यातला विचार आहे. आणि असा मी शांत होऊन गेलो तर त्या डोकं टेकवण्याच्या चरणांवर डोकं टेकवण्याच्या निमित्ताने मी आत्मरूप होतो. मग आता झाली की नाही उपासनेची मोठी परिणिती आनंद रूपतेमध्ये. असे कितीतरी विचार माझ्या अंतःकरणात आपल्याला उपासनेच्या निमित्ताने करता येतात आणि खरोखरीच या उपासनेचा लाभ मी माझ्या आनंदापर्यंत जाण्यासाठी सहज करून घेऊ शकतो. आता त्या ब्रह्मस्वरूपाच्या उपासनेची शास्त्रीय रीत हा 14वा श्लोक सांगतोय की वेदांत शास्त्रात सांगितलेले भेदशून्य एकरसरूप ब्रह्म शब्दाने जाणून ते मी आहे अशी उपासना करतात. आता इथे खऱ्या अर्थाने त्या आत्मानात्म विचाराचा म्हणजे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान हा असा विचार जो आहे तो सांगायला सुरुवात झालेली आहे की ब्रह्म कसं आहे तर ते भेदशून्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भेद नाही. जे जे सावयव साकार असतं त्याच्यामध्ये भेद पाडता येतात. त्याच्यामध्ये स्वगत भेद असू शकतो. उदाहरणार्थ आपण सफरचंद असं घेतलं तर सफरचंदामध्ये बाहेरचं साल आतला गर बी असे भेद आहेत. असे स्वरूपांतर्गत जे भेद आहेत तो स्वगत भेदाचा विचार. आणि पुन्हा सजातीय विजातीय दगड आणि पुन्हा जीव विजातीय भेद सजातीय भेद आंब्याच्या झाडांमधला भेद अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येईल. पण हे स्वगत सजातीय विजातीय भेद जे आहेत ते मात्र सावयव साकार वस्तूंमध्ये असतात. पण आत्मा मात्र भेद शून्य आहे कारण तो निरवयव निराकार आहे. अशा पद्धतीने अव्यक्त निराकार जेथोनी चराचर हरिसी भजे. तो हरीचा भक्तीचा विचार आहे. तो आता आपला सध्याचा विचार नाहीये. पण मुख्य काय आहे ते अव्यक्त आहे आणि निराकार आहे हा त्यातला भाव आहे. त्याच रूपात हरी प्रकट झालेला आहे. माझ्या उपासनेची व्यवस्था लागलेली आहे हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे. म्हणून ते ब्रह्म भेद शून्य आहे. त्याच्यामध्ये भेद नाही. आणि पुन्हा ते कसं आहे एकरस रूप आहे. अखंडैक एकरस म्हणजे ते अखंड आहे. त्याच्यामध्ये कुठेही तुटकपणा नाही. जे सर्वत्र सदा संचल परब्रह्म कदापि नाही विकारिले. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये विकार नाही आणि ते अखंड आहे. पण हे अखंड आहे ते सच्चिदानंद रूप आहे. ते असं आहे ते तसं आहे अशी जी काय भाषा बोललेली आहे व्यावृत्तीच्या रूपाने का होईना पण ती शब्दाच्या रूपातच बोलावी लागते. आणि ती शब्दांच्या स्वरूपातच समजावून घेण्याची आणि देण्याची व्यवस्था आहे. श्री गुरु मला जे समजावून सांगतात ते शब्द स्वरूपातच सांगतात. आणि मी त्यांच्याशी जे माझ्या साधनेतले विचार बोलतो की इतकं इतकं साधन मला जमतंय इथून पुढे कसा विचार आहे हेही सुद्धा सगळं शब्दांच्या स्तरावरच ही सगळी देवाणघेवाण चालते. म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते मला प्रत्यक्ष प्रथम ते म्हणूया शब्दांच्या स्तरावर होतं. त्यालाच आपण परोक्ष ज्ञानाच्या स्तरावर म्हणतो. आणि हे जे कळून घेण्याचा जो विचार आहे त्याच्यामध्ये श्रवण आहे आणि मी करत असलेल्या अभ्यासाचा विचार आहे की श्रीगुरूंनी मला त्याचं प्रवचन ऐकवलं ते श्रवणाचा विचार आहे. आणि त्यानंतर मी त्या प्रवचनावर मनन केलं हा माझ्या म्हणूया मननाचा विचार आहे. म्हणजे ती श्रवण नावाची एक उपासना पद्धती आहे आणि मनन नावाची एक उपासना पद्धती आणि इथे मात्र अभ्यास आहे. म्हणून या अभ्यासाचा विचार जो आहे ना तो एक ब्रह्मोपासनेचाच विचार आहे. तो एक ध्यानाचाच विचार आहे. त्या अभ्यासाच्या निमित्ताने काही गोष्टी मला ह्या कळूनच जातात. अत्यंत सूक्ष्म गोष्टी असतात की ते ब्रह्म असंग आहे असं मला शब्दज्ञानाने कळतं. आणि ते ब्रह्म असंग आहे आणि मग ते संग सोडला तर मी असंग होण्याची व्यवस्था आहे. मग अशासाठी मला कशाचा संग आहे तर मला माझ्या देहाचा संग. जेव्हा मी माझ्या देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असं जेव्हा मी समजतो आणि देहाला अधिकाधिक जपतो. याचा अर्थ जपू नये असं म्हणत नाही. आजारी पडलं तर औषध घेतलंच पाहिजे. पण एका हद्दीच्या बाहेर देह मात्र आलेला आहे. तो काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. तो 5 महाभूतांचा आहे. अशा पद्धतीने चिंतन करून त्या देहावर असलेली आसक्ती दूर करणं आणि अनासक्त वृत्तीने त्याच्याकडनं साधन करून घेणं देह परमार्थाचे तारू हा त्यातला भाग. तो परमार्थ यशस्वी करण्यासाठी मी त्या देहाचा उपयोग करून घेणं हा खऱ्या आपल्या अभ्यासाचा विषय. म्हणून हे सगळं जे काय मला कळतं ते सगळं कळणं जे आहे ना त्यालाच उपासनेचा दर्जा आणि तो उपासनेचा दर्जा हा मला कळला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ही सगळी श्रवण मनन निधिध्यासन कीर्तन सुद्धा मी एखादा विचार मला कळतो तो एखादा विचार मी दुसऱ्याला सांगतो. कीर्तन भक्ती सुरू होते. श्रवण भक्ती सुरू होते. ही प्रत्येक भक्ती ही उपासनेची रीत आहे. पण एक दिवस मात्र काय व्हायला पाहिजे त्या आत्मारामामध्ये
म्हणजे ते आत्मनिवेदन भक्तीमध्ये रूपांतर झालं पाहिजे. आणि ती जी आत्मनिवेदन भक्ती आहे, आता भक्ती आहे म्हणजे उपासना आहे. अशा पद्धतीने मी जर विचार केले तर हे जे काय परोक्ष ज्ञान जे आहे ते सुद्धा एक उपासना पद्धतीचा विचार आहे, एवढं म्हणायला मला काही अडचण नाही. म्हणून प्रथम परोक्ष व अभ्यासाने अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. म्हणजे अपरोक्ष शब्दाचा अर्थ ते साक्षात तत्व म्हणजे ब्रह्मतत्व मीच आहे असा जो काही विचार आहे तो या उपासनेतनच पुढे जातो आणि त्या खऱ्या अर्थाने मग आत्मानात्म विचाराचं अनुसंधान होतं आणि अनात्म विचार गळून पडतात आणि खऱ्या अर्थाने मला माझ्या आनंदाची प्राप्ती होते. पुढे त्या ब्रह्माचं परोक्ष ज्ञानाविषयी सांगणारा 15वा श्लोक असा आहे, कुटस्थाचे अनुसंधान न करताच शब्दाने ब्रह्माचे सामान्य ज्ञान होते, जसे शास्त्रामुळे शब्द विष्णू भगवान शंकर इत्यादी सगुण मूर्तींचे ध्यान होते. या सामान्य ज्ञानासच येथे परोक्ष ज्ञान असे म्हणले आहे. आता इथे काय आहे की कुटस्थाचं अनुसंधान न करताच जे आपल्याला शब्दांनी ज्ञान होतं ते सामान्य ज्ञान आहे. आता ते सामान्य ज्ञान जे आहे की भगवान श्रीकृष्णांची मूर्ती ही अशी अशी आहे, विष्णूची मूर्ती अशी अशी आहे, अशा पद्धतीने ती शंख गदा चक्रधारी मूर्ती आहे आणि तिचं मला ध्यान करायचं, अशा पद्धतीने त्या सगुण मूर्तीचं ज्ञान होतं, त्याला सामान्य ज्ञान म्हणतात. आणि या सामान्य ज्ञानातूनच उपासना घडत जाते. आता त्या सामान्य ज्ञानामध्ये ते भगवान श्रीकृष्ण विठ्ठल हे माझे उपास्य दैवत ठरतात आणि पुढे त्या दैवतांचं उपासना करणारा मी उपासक ठरतो आणि माझी उपासना नामाच्या निमित्ताने प्रतिमा पूजेच्या निमित्ताने सुरू होते आणि मग त्या विठ्ठलाचं ध्यान सुरू होतं. अशा पद्धतीने त्या सामान्य ज्ञानातनं त्या विशेष ज्ञानाकडे प्रवृत्ती होते. ब्रह्मस्वरूपाचं सामान्य ज्ञान हे सर्वांनाच आहे. उदाहरणार्थ माझं शरीर असावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी आणि मला आनंद हवा, या रूपाने सामान्य ज्ञान सगळ्यांनाच आहे आणि त्या ज्ञानातनच या सगळ्या उपासना पुढे चालतात. त्या सामान्य ज्ञानातनच जर का तो थोडासा त्याला पूर्व पुण्याईचा समजा पाठिंबा असेल तर तो हळूहळू त्या या भगवान विष्णूंच्या किंवा आणखीन श्रीकृष्णांच्या विठ्ठलाच्या ध्यानाकडे वळतो आणि असा ध्यानाकडे वळून तो त्या आत्मस्वरूपाचं आत्मानात्म विचाराने अविद्या निवृत्ती करून विशेष ज्ञान करून घेतो. ब्रह्मस्वरूपाचं विशेष ज्ञान काय आहे, ते ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे आणि ते मी आहे. आता इथपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे तो विशेष ज्ञानाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ते ब्रह्माचं परोक्ष ज्ञान आहे ना, ते त्या भगवंताचं सामान्य ज्ञान करून देण्यास पुरेसं आहे. पण त्या सामान्य ज्ञानाची परिणिती मात्र आत्मानात्म विचाराने अविद्या निवृत्ती होऊन त्या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये होऊन जाते. म्हणून इथे काय आहे, हे सगळं कळतं कोणामुळे? हे सगळं कळतं या भक्तिशास्त्रामुळे कळतं, हे सगळं मला श्रीगुरूंमुळे कळतं, हे सगळं संत विचारांमुळे कळतं. या सगळ्यांच्या विचारांमुळे मला कळत जातं आणि मग यांचं मला प्रत्यक्ष दर्शन झालं नाही. म्हणजे आता भगवान विष्णूंचं ते शंख चक्र गदाधारी जे दर्शन आहे ते मला झालं नाही, तरी सुद्धा माझ्या अंतःकरणात मात्र काय आहे, ते हे परब्रह्म उभे विटेवरी. मग आता ते हे परब्रह्म उभे विटेवरी, मग तसंच ते भगवान विष्णू हे माझ्या श्रीगुरु रूपात माझ्या पुढे आलेले आहेत. म्हणून भगवान विष्णू आणि माझे श्रीगुरु या दोघांमध्ये भेदच नाही, त्यांचा अभेदच आहे. अशा पद्धतीने माझ्या श्रीगुरूंचं दर्शन म्हणजे माझ्या भगवंताचं दर्शन. अशा पद्धतीने आपली अंतःकरण वृत्ती कार्यरत होते. ती कार्यरत व्हायला मात्र हे परोक्ष ज्ञानच कारणीभूत असतं. त्या म्हणूया भक्त प्रल्हादाची उपासना आपल्या डोळ्यासमोर येते. नंतर शास्त्रात सांगितलेल्या सुदामा महाराजांचा विचार आपल्या पुढे येतो. सुदामा महाराज भगवान श्रीकृष्णांची उपासना करत होते आणि भगवान श्रीकृष्ण सुदामा महाराजांची करत होते. काय मोठा योग आहे की त्या भगवंतानी त्या उपासकाची म्हणजे त्या सुदामा महाराजांची उपासना करावी. केवढा मोठा प्रसंग आहे हे आपल्याला कळून घेता येतं. हा उदात्त विचार आपल्या पुढे येतो. पण हा सगळा जो उदात्त विचार जो आहे तो आपल्याला शब्दांनी प्रथम कळतो. त्या शब्दांनी कळणं जे आहे त्याला सामान्य ज्ञान म्हणतात आणि मग पुढे अभ्यास तयार होतो आणि ते ब्रह्म मला अनुपास्य असलेलं ब्रह्म ते मी आहे या स्वरूपात कळतं. कारण हे सगळे जे काय विचार आहे उपासनेचे ते माझ्या अंतःकरणातले या देहादी प्रपंचातले सत्यत्व बुद्धीचे जे विचार आहेत ते दूर करून
माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवून आत्मानात्म विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहेत. आणि मग आत्मानात्म विचाराने आत्मतत्व तेवढं उरतं आणि मी माझ्या आनंदाचा ठेवा आहे हे मला सहज कळून जातं. आता हे सगळं कळण्यासाठी त्या ब्रह्मस्वरूपाचं परोक्ष ज्ञान जे आहे ते ज्या स्तरावर आहे ते त्या स्तरावर समजूनच घेतलं पाहिजे. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले, ये रते भरंगळले भायाकार. समजून वर्तून म्हणजे समजायचं, त्याप्रमाणे वर्तन घडवायचं, सामान्य ज्ञानातनं त्या ब्रह्मस्वरूपाचं विशेष ज्ञान करून घ्यायचं. हाच तर खऱ्या आपल्या अभ्यासाचा विचार आहे. म्हणून इथे दर्शन शब्दाचा अर्थ साक्षात्कार असा घेतला पाहिजे, की इथे आपल्याला तो साक्षात्कार होण्यासाठी मध्ये काही काळ जावा लागतो. आपली अविद्या किती गडद आहे त्याप्रमाणे तो काळ जातो आणि आपल्याला आपल्या आनंदाचं दर्शन होतं. तोपर्यंत आपण आपला अभ्यास सतत चालूच ठेवणं गरजेचं. 16वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, शास्त्रामुळे श्री विष्णूंच्या चतुर्भुजादी रूपाचे जरी ज्ञान झाले तरी त्याचे साक्षात ज्ञान न झालेल्या परोक्ष ज्ञानीच असतो. म्हणून ध्यानाच्या वेळी त्याला डोळ्यांनी विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही. पण शास्त्रामुळे जे काय ध्यान झालंय ना ते सामान्य ध्यान आहे, हे अगदी मान्य आहे. पण मी असामान्य त्या आनंद रूपतेकडे जाण्याची व्यवस्था आहे हा विचार कधीही सोडू नये. आता ध्यानामध्ये आपण आपल्याला त्या भगवान विष्णूंना आपण समोर आणतो. आता नामाचं ध्यान जेव्हा करायची वेळ येते तेव्हा तो बसलेला ध्यानाला बैठकीचा जो आहे तो ते नाम म्हणतो, ते नाम कानाने ऐकतो आणि डोळ्यासमोर त्या भगवान विष्णूंची मूर्ती आणतो. आता ते त्या भगवान विष्णूंचं खरं ध्यान नाहीये. खरं ध्यान नाही म्हणजे त्या विष्णूंचं प्रत्यक्ष दर्शन नाहीये, हे त्यातला भाग आहे. पण तरी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की नामस्मरण सुरू केलेलं आहे, कानानेही तेच ऐकतोय. त्याची 3 इंद्रिय जी आहेत ती मात्र तिथे पॅक झालेली आहे. ती कुठे गेलेली आहे? ती भगवान विष्णूच्या ठाईच ती शांत झालेली आहे. आणि असं सगळं झाल्यानंतर विष्णूच्या मूर्तीवरून होणारे त्याचे दर्शन व प्रत्यक्ष दर्शन यात फरक आहे. असू दे, काही अडचण नाहीये. पण शेवटी जेव्हा तो ध्यानातनं व्युत्थान पावतो तेव्हा त्याची अंतःकरण वृत्ती तिथे शांत झालेली असते. हा त्याला लाभ मिळतोच. असू देत, काही हरकत नाही. ते माझ्या प्रत्यक्ष भगवान विष्णू समोर आलेलेच नाहीयेत, हरकत नाही, काही अडचण नाही. आणि जर का मी श्रीगुरु रूपाने ते माझं समजा श्रीगुरूंचं ध्यान असेल तर श्रीगुरु रूपाने ते प्रत्यक्ष माझ्यासमोर आलेले आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही. इथे जो विषय आहे तो इंद्रिय प्रत्यक्षता नाहीये एवढंच सांगण्याचा विचार आहे. त्या ध्यानाच्या निमित्ताने हा मुख्य विचार आहे की त्या परोक्ष ज्ञानामुळे सामान्य ज्ञान होतं पण ते विशेष ज्ञान होत नाही. पण त्या विशेष ज्ञानाचा म्हणजे त्या अपरोक्ष ज्ञानाचा विचार रुजवण्याची तिथे मुख्य विचारधारा. पुढचा जो 17वा श्लोक आहे तो आजच्या अभ्यासाचा आपल्या शेवटचा श्लोक आहे. तो परोक्षत्व म्हणजे भ्रम नाही हे सांगणार आहे. केवळ परोक्षत्वाच्या दोषामुळे ब्रह्मज्ञानाला भ्रमज्ञान म्हणता येत नाही. येथे तर प्रमाण असलेल्या शास्त्रातून विष्णू इत्यादी सत्यमूर्तीचे ज्ञान करून दिले आहे. आता शास्त्र जे समजावून सांगतं ना ते नेहमी यथार्थच सांगतं. म्हणजे ते भगवान विष्णूचं खरं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पुन्हा काय आहे, आनंदरूप विष्णूंचं एकरूपते होणारं प्रत्यक्ष दर्शन हेच विचार सांगणारं असतं. म्हणून इथे ब्रह्मज्ञानाला भ्रमज्ञान म्हणता येत नाही. त्याचं कारण असं आहे की शास्त्रांनी जी मला अभ्यास करण्याची एक रीती समजावून सांगितलेली आहे, निष्काम कर्मोपासना, नंतर आत्मानात्म विचार आणि त्यानंतर आनंदाची प्राप्ती, मध्ये श्रवण मनन निधिध्यासन ध्यान वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार आहे. हे अगदी बरोबर आहे. पण त्यामुळे काय आहे, हे जरी संवादी भ्रमरूप असलं तरी ते मला माझ्या आनंदाकडेच घेऊन जातो ना. मग आनंदाकडे घेऊन गेलं तर परोक्षत्वाचा दोष काय म्हणून विचारात घ्यायचा, की तिथे मला परोक्षत्वाचा अभ्यास करताना द्वैत आहे हे मान्य आहे. पण सरते शेवटी मी मात्र माझ्या ज्ञानाकडेच जातो ना. म्हणून त्या मिळणाऱ्या ज्या परोक्ष ज्ञानाचा विचार जो आहे तो कसा आहे, त्याला तुम्ही भ्रमज्ञान म्हणू नका, कारण ते संवादी भ्रमज्ञान मला आनंदाकडे घेऊन जातं. म्हणून इथे काय आहे, शास्त्राने होणाऱ्या ज्ञानाविषयी नव्हे म्हणून ज्ञान सत्य आहे. म्हणून इथे मी उपासना करतो, परोक्ष ज्ञानाचा विचार करतो, त्या भगवान मूर्तीचं दर्शन करतो आणि हे सगळं करून माझी वाटचाल कुठे निघून जाते, त्या सत्य भगवंताकडे निघून जाते. म्हणजे सच्चिदानंद रूप ब्रह्माकडे मी एकरूपतेने निघून जातो. आणि असं सगळं घडणार असेल तर त्या संवादी ज्ञानाचा विचार मी त्या आत्मरूपतेकडे जाण्यासाठी मोठा विचार आहे. म्हणून इथे काय आहे,
ते मूर्तीचं ध्यान आहे ते मला सत्य विष्णूकडे घेऊन जातं, एवढा विचार मला करायला काय हरकत आहे? अशा पद्धतीने या परोक्षत्व म्हणजे भ्रम नाही, असा विचार श्री पंचदशीकारांनी मांडलाय. आपल्या अभ्यासाची 60 मिनिटे इथे जवळ-जवळ पूर्ण झालेली आहेत. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत श्री पांडुरंगाय नमः. सर व्यावृत्ती म्हणजे हॅलो व्यावृत्ती म्हणजे निषेध. म्हणजे आता हॅलो व्यावृत्ती म्हणजे निषेध. आता उदाहरणार्थ आत्मस्वरूप सद्रूप आहे असं जेव्हा बोललं, हा आता चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, त्यातला आनंद हो रूपतेचा विचार आधी करूया. तर ज्या बरं आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते तत्व आनंद रूप आहे हे मला म्हणता कसं येईल? तर ते दुःखाच्या व्यावृत्तीसाठी, दुःखाच्या निषेधासाठी आत्मा आनंद रूप आहे असं सांगावं लागतं. असताच्या व्यावृत्तीसाठी, निषेधासाठी मला आत्मा सतरूप आहे असं सांगावं लागतं. होणाऱ्या ज्ञानाचा बाध करण्यासाठी मला आत्मा ज्ञानरूप आहे असं सांगावं लागतं. आता हे जे काय सांगणं आहे ना, याला म्हणतात निषेधमुखाने बोललेली भाषा. त्याला व्यावृत्ती असा शब्द म्हणतात. अमृतानुभवामध्ये ओवी आली आहे. असताची आहे व्यावृत्ती, सत म्हणो आले श्रुती, जडाची आहे समाप्ती चिद्रूपत. शंका आहेत कोणाला काही? नाहीतर मग थांबूया. नमस्कार सर. हॅलो हा बोला. हॅलो सर हा बोल. तुम्ही शेवटी एक सांगितलं शेवटच्या हा, तुमचा आवाज येत नाहीये. परोक्ष ज्ञान जे आहे हा ते ब्रह्मज्ञान आहे असं न समजता हा ते एक प्रकारचं अपरोक्ष आणि ते भगवंताकडे किंवा त्याच्याकडेच नेणारं असं आहे की हो परब्रह्माकडेच आहे हे हो तुम्ही जे सांगितलं ना, हो, तर म्हणजे त्यालाही तितकंच महत्व आहे असं आपण आहे म्हणायचं खूप ना. महत्व. कारण शेवटी कुठली गोष्ट समजून केली ना तर ती हा तडीस छान जात. समजले आणि वर्तले त्यांची भाग्य पुरुष ते बरे, घ्या ते असं छान आहे समर्थ सर. म्हणले. म्हणजे ते कशात आपण सर? काहीच न विचारात घेता जेव्हा कृती करतो तेव्हा ती हा कृती विसंवादी ठरते. म्हणजे काहीतरी विपरीत निघतं त्यात. पण हा समजून उमजून एखादी कृती केली तर त्याचं यश मात्र अप्रतिम असतं. हा त्यातला बरोबर. नमस्कार. नमस्कार. हा बोला. याला संवादी भ्रम असं का म्हणलंय? आता जिथे द्वैत असतं तिथे भ्रम असतो. हा आता जो भ्रम मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातो म्हणून तो संवादी ठरतो. हा संवादी म्हणजे योग्य अशा अर्थाने. हा अशा अर्थ नाही, हा भ्रम म्हटलं म्हणून मला थोडस हा तो जरा भ्रम असा, कारण द्वैत आहे ना. जोपर्यंत उपास्य उपासक भाव संबंध वेगळेपणाने आहे तोपर्यंत ती भ्रमातलीच उपासना आहे. हा पण ज्या दिवशी मी उपास्य देवतेशी एकरूप होऊन जातो त्यावेळी तो द्वैतातला भ्रम निघून जातो. असं म्हणजे आहे. त्या भ्रम शब्दाला फार असं काही महत्व नाही द्यायचं ना. आता शेवटी साधन आहे ना. साधन करत जिथे जिथे द्वैत आहे तिथे तिथे भ्रम आहे. पण एक भ्रम असा आहे की तो मला देह जगत सत्य मानायला लावतो आणि मला सुखी दुःखी करतो. आणि एक भ्रम असा आहे की मला तो त्या देवतेची उपासना घडवतो आणि मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातो. म्हणून आनंदाकडे घेऊन जातो म्हणून संवादी अशा. हा बस तेवढाच विचार आहे. म्हणून साधनही भ्रमरूप आहे म्हणून तेही एक दिवस गळून पडतं. हा त्यातला भाव आहे. हा 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 असा तो. नाही तर ते धरून ठेवलं जातं. तसं नाही घडता कामा. ठीक आहे. ते ब्रह्माचं वर्णन जे करतात ते नेती नेती वेद करतात, हो, पण जे मग कसं आहे हे सांगता येत नाही म्हणून असं नाही तसं नाही, मग हे पण व्यावृत्तीच म्हणायचं का? व्यावृत्तीच आहे. शेवटी तुम्ही हा. सांगता काय असं आहे त्याच्या विरुद्ध भागात ते सांगतो आपण. म्हणजे ब्रह्म
असंग आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळी ते संघाच्या विरुद्धची बाजू सांगितलेली. पण ब्रह्मसंगातीत आहे, असंग पण नाही आणि संग पण नाही. असं शुद्ध ब्रह्माविषयी काही बोलताच येत नाही, पण त्या शुद्ध हा ब्रह्माचा अनुभव घेता येतो. हा त्यातला भाव हा असं. हा ठीक आहे. आता पण संघ सर गेला म्हणून असंगत्व आलं आणि असंगत्वालाही सहजता आली, तिथे खऱ्या अर्थाने तो ब्रह्मरूप झाला. असे विचार येते. सर आलंबन याचा ऍक्च्युअली कसा अर्थ घ्यायचा? आता आलंबन उदाहरणार्थ आलंबन म्हणजे काय म्हणूया, की उदाहरणार्थ नामाचं आलंबन म्हणजे सहाय्य. आलंबन शब्दाचा अर्थ सहाय्य. नामाच्या सहाय्याने नाम घेता घेता नाम घेणारा जीव एक दिवस नामेशी एकरूप होतो. मग ते नाम नावाचं जे आलंबन मी स्वीकारलेलं असतं ते सहज शांत होतं. अशा पद्धतीने. म्हणून आता विष्णूची मूर्ती हे आलंबन आहे. त्याला सालंब धारणा असं म्हणतात. आलंबनासह केलेली धारणा. पण आत्मा मात्र निरालंब आहे. हा त्यातला भाग आहे. त्याचं आलंबन स्वीकारता येत नाही. कारण आकृती वगैरे असेल तर आलंबन विचार करता येतो. थांबायचंय का? जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.